अगे अनु, अगं सीता, इकडे या की जरा. का बोलवलंय ग तिने? अगं या. का ग? अगं तुला माहितीये का, अगं ती लाडकी बहीण योजनेचं ते काय केवायसी करायची राहिले बघ. हा बाया माझी राहिली अगं. कुठं करायचं बाई तीच मला कळणार झाले. कुठं करायचं काय? हा? अगं सगळी कागदपत्राची कामं आपल्या नानांच्या इथं तर होते. प्रमोद नाना भानगरेंचं ऑफिस नाही का? होय, होय. अगं ते का नाही तुझं केलंय का? नाही अगं करायचंय. तुझं माझं पण लय कामं राहिले. मग कशाला बसला इथलं काम शेतातली नंतर तर करू आपण जाऊ की मग केवायसी करून येऊया. चालतंय की. चल ते पाण्याचं पण काय चला. ते बघू. तिथंच गेल्याशिवाय नाही बघ आपल्या सगळे अडचणी कागदपत्र बी तिथंच होत्यात बाई. चला चल तर. चला 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 होय ग ती पाण्याचा एक प्रॉब्लेम होता तुमच्या इथं सॉल्व्ह झाला का नाही का? झाला बाया ते, पण अजून पण जायलाच लागणार आहे तिथं बघ त्या ऑफिसला. पण तुला माहितीये का ती बघ ती अहिल्या देवी होळकर तिथे टाकी हा बांधली हा हा. त्याच्यामुळे लय फायदा झालाय बघ जरा. अगं तेवढंच नाही आमच्याकडे भुजबळची टाकी पण बांधली बघ त्याच्यामुळे पण लय फायदा झाला बाई बायकांचा होय. आपल्या तर. अगं बाई माझ्या इथं तर काय पाण्याच्या अडचणी होत्या. हा. पण नानांनी टँकर पाठवून पाण्याची अडचण टँकर पाठवले होते होय. हो, मग. अगं इथंच काय बोलत बसलाय तुम्हाला माहितीये का? आपले आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हा, हा. यांनी ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली हा, बघ. हा. त्याची केवायसी कुठे होती माहितीये का? कुठं ग? आपल्या नानांच्या ऑफिसला. नानांच्या मग ऑफिसला. चला की आता. चला बाई चला इथं चला, बोलत चला. बसण्यापेक्षा वेळ इथं कशाला घालायचं चला पण. अगं हेच बघ आपले प्रमोद नानांचं ऑफिस. प्रश्न किती बी असू दे उत्तर मात्र आपले नाना बघ. मग आता वेळ कशाला घालवताय? चला की लवकर. चला, चला बाई. चला चला. झाली बरं का केवायसी. धन्यवाद बरं का दादा. बरं झालं चला गा आता. ताई थांबा. आपल्या ऑफिस मध्ये हा. आपली योजना म्हणून सगळ्या सरकारी योजना आपल्या ऑफिसला चालू आहेत. सरकारच्या जेवढ्या पण शासकीय योजना आहेत हा. त्या सगळ्या आपल्या ऑफिसला चालू आहेत. ते बघा प्रत्येक हे तुम्हाला या अशा सरकारी योजनेचा फायदा होईल. हा सगळ्या सरकारी योजना, शासकीय योजना, पुन्हा वैद्यकीय कार्ड, शहरी गरीब योजने कार्ड हे सुद्धा आपल्या ऑफिस कडनं फ्री भेटते. खरंच नानाने एवढं काम करते. मग तेच म्हणतात ना, म्हणूनच इथं आला की सगळेच प्रश्न सुटतात. खरंय, कुठं जायची खरंय. गरजच पडत नाही. सगळ्या प्रश्नांना एकमेव उत्तर म्हणजे आपले प्रमोद नाना. हो